नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता होळीच्या दिवशी प्रियाने भांगेच्या नशेमध्ये दिली स्वतःच्या गुन्ह्याची कबुली आणि त्याचबरोबर इथे जानकीने स्वतःवरती गोळी झेलून वाचवला मधुभाऊंचा जीव. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने कशा पद्धतीने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर प्रियाने स्वतःच्या तोंडून स्वतःच्याच गुन्ह्याची कबुली कशा पद्धतीने दिली आहे, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, होळीचा दिवस असतो आणि होळीच्या दिवशी सुभेदारांच्या इथे खूपच जास्त धूमधडाक्यात अशी तयारी करण्यात येते आणि यावर्षीसुद्धा तशीच तयारी करण्यात आलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र रणदिवेंच्या घरी खूपच जास्त ताणतणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळे इथे आता रणदिवेंच्या घरी होळी साजरी होत नसते. कारण नानासाहेबांना महिपतच्या माणसाने किडनॅप केलेलं असतं आणि ते सुद्धा इथे आता सयाजी विखे पाटील याच्या सांगण्यावरून. त्यामुळे इथे आता रणदिवे यांना कळलेलं असतं की नाना जिवंत नाही आहेत. पण जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा खात्री असते की या सगळ्यामध्ये सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याचा खूप मोठा हात आहे आणि आमचे नाना जिवंत आहेत, त्यांना कुठेतरी किडनॅप करून ठेवले आणि वेगळ्याच कुठल्या माणसाच्या चेहऱ्यावरती वार करून इथे आता त्यांना नानांचे कपडे घातलेले आहेत. पण ते व्यक्ती हे नाना नाही आहेत हे आता ऋषिकेशला सुद्धा माहिती असतं आणि जानकीला सुद्धा. तेव्हा ऋषिकेश विचारत असतो सयाजी विखे पाटीलला की आमचे नाना कुठे आहेत ते सांगा. आणि इथे ऋषिकेश आता सयाजी विखे पाटीलला चांगलं झोडतो. तेवढ्यातच इथे आता पोलिसांना बोलावलेलं असतं आणि सयाजी विखे पाटील म्हणतो की बघा बघा कसा माझ्यावरती हात उगारतोय, कायदा हातात घेतोय, मला म्हणतोय की मी नानांना त्याच्या किडनॅप केले. आता इन्स्पेक्टर साहेब, मी असं कशाला करू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ह्याचीच चौकशी करा, यानेच माझ्या नानांना गायब केले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सयाजी विखे पाटीलने चांगली चाळ खेळलेली असते कारण त्याने महिपतच्या गुंडांना आणि महिपतला नानांची सुपारी दिलेली असते आणि त्यामुळे महिपतने नानांना किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे इथे आता सयाजी विखे पाटीलने जवळजवळ नानांना कुठेच ठेवलेलं नसतं हे ऋषिकेशला माहिती नसतं. आणि त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील ऋषिकेशला या केसमध्ये फसवतात आणि ऋषिकेशला अरेस्ट करायला लावतात. त्यामुळे इथे आता ऋषिकेशला खोट्या केसमध्ये अरेस्ट केलेलं असतं आणि त्याचबरोबर ऋषिकेशने इथे सयाजी विखे पाटीलला मारू नये म्हणून इथे ऐश्वर्याने हे प्लॅनिंग केलेलं असतं. कारण ऋषिकेशला राग आल्यानंतर तो काही करू शकतो हे सयाजीला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच इथे आता त्याचा नाना भेटत नाही आहे म्हणून ऋषिकेश रागवून मलासुद्धा ठार मारू शकतो हे त्याला बरोबर माहिती असतं. म्हणून स्वतःच्या सेफ्टीसाठी त्याने ऋषिकेशला अरेस्ट करायला लावलेलं असतं. त्यामुळे ही गोष्ट आता जानकी सायलीला सांगते. तेव्हा सायली हे सगळं प्रकरण आता अर्जुनला सांगते आणि अर्जुन इथे जामिनाचे पेपर तयार करून आणतो आणि ऋषिकेशला इथे जामिनावरती सोडवतो. त्यामुळे इथे ऋषिकेश आता अर्जुन आणि सायलीच्या मदतीने बाहेरसुद्धा आलेला असतो. त्याचबरोबर इथे आता नानासाहेब तर सापडत नसतात पण जानकीने मधुभाऊंना एका रूममध्ये ठेवलेलं असतं आणि ते त्यांच्यासाठी डबा वगैरे घेऊन जात असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी डबा कुणासाठी घेऊन जाते. तेव्हा इथे आता नानासाहेब गायब झालेले असतात म्हणून मधुभाऊंना असं वाटत असतं की कदाचित इथे जानकीने मला राहण्यासाठी जागा दिलेली आहे म्हणून त्या गुंड्यांनी जानकीच्या सासऱ्याला तर किडनॅप केलं नाही ना, म्हणजे माझ्यावरचा राग तिच्या सासऱ्यावरती तर काढला नाही आहे ना, असं नानासाहेबांना किडनॅप केल्यानंतर आता मधुभाऊंना वाटतं आणि ते स्वतःला दोष देतात आणि म्हणूनच ते आता त्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून जातात. तेव्हा इथे आता जानकीला खूपच जास्त टेन्शन येतं. एकतर नानासाहेब सापडत नाही आहेत आणि एका बाजूला मधुभाऊसुद्धा गायब झालेत. तेव्हा इथे आता जानकी जीवाचं रान करते आणि मधुभाऊंना शोधून घेऊन येते आणि म्हणते की मधुभाऊ, महिपतची माणसं तुमच्या जीवावरती उठलीत तेव्हा माझ्यासाठी आणि सायलीसाठी पुन्हा पळून जाऊ नका. या सगळ्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे. तुमच्यामुळे आमचे नाना गायब झालेले नाही आहेत, समजून घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मधुभाऊ म्हणजे माझा डॅडचे मित्र महिपत शिखरे यांनी डॅडला ज्या माणसाची सुपारी दिली आहे तो माणूस म्हणजे मधुकर पाटील हाच आहे का? त्याचा फोटो काढून इथे ऐश्वर्या आता तिच्या डॅडला पाठवते. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो की बरं झालं हा माणूस तुमच्याच इथे आहे, त्या जानकीवरती लक्ष ठेव, कुठल्या ठिकाणी डबा घेऊन जाते ते बघ आणि त्या मधुकर पाटलाला आता मी लवकरच किडनॅप करणार आहे आणि तिथे महिपतने माझं काम केलं आहे, इथे नानाला किडनॅप करून आता मी त्याचा
माझं काम लवकरच पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे आता ऐश्वर्या जानकीवरती नजर ठेवून असते की मधुकर पाटलांना कुठे ठेवलंय ही जागा ती शोधून काढते आणि नंतरला आपल्या डॅडला ती फोन करून सांगते की या ठिकाणी मधुकर पाटील यांना जानकीने ठेवलेलं आहे. तेव्हा सयाजी म्हणतो की ज्या वेळेला जानकी तिथे नसेल ना त्यावेळेला मला फोन कर, त्याला किडनॅप करून मी घेऊन जाईन म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आपण बघितलं मधुभाऊंनी जानकीला तिच्या लहानपणीचं सत्य सांगितलं की तिच्या आईनेच तिला इथे मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं. ही गोष्ट जेव्हा जानकीला कळते तेव्हा जानकी खूपच जास्त इमोशनल होते. पण एक गोष्ट तिला कळलेली असते, कुठे ना कुठेतरी तिची आई जिवंत आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो ज्या वेळेला जानकी घरी जाते त्यावेळेला इथे ऐश्वर्याने सयाजीला फोन करून सांगितलेलं असतं की आता मधुभाऊ त्यांच्या रूमवरती एकटेच आहेत. त्यामुळे इथे आता जानकी घरी गेल्यानंतर इथे सयाजी विखे पाटीलची माणसं येतात आणि मधुभाऊंना किडनॅप करून घेऊन जातात. त्यांना गाडीमध्ये आता भरतात. तेव्हा इथे आता गाडीमधून घेऊन जात असताना संध्याकाळी जेव्हा जानकी त्या रूमवरती येते मधुभाऊंसाठी डबा घेऊन बघते तर काय मधुभाऊ रूमवरती नसतात. तेव्हा इथे जानकीला खूप जास्त टेन्शन येतं आणि त्याचबरोबर इथे सुभेदारांच्या घरी होळीची सगळी तयारी करण्यात आलेली असते. मधुभाऊंना कुणीही ओळखू नये म्हणून त्यांच्या चेहऱ्याला रंगसुद्धा सयाजीने लावलेला असतो आणि स्वतःच्या सुद्धा चेहऱ्याला रंग लावलेला असतो. पण प्रेक्षकांनो इथे आता खूपच मोठी गंमत होणार असते. तर इथे आता सयाजी विखे पाटीलचा हा प्लॅन फ्लॉप होणार असतो, कारण अर्जुन, सायली त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी चौघंजण मिळून त्यांचा बँड वाजवणार असतात. तर इथे आता सुभेदारांच्या घरी सगळी होळीची तयारी झालेली असते आणि तेव्हा इथे प्रियाला आता होळीला जायचं असतं. पण इथे रविराज काकांनी तिला इथे आता धमकीच दिलेली असते की तू सुभेदारांच्या घरी अजिबात जायचं नाही, ते कुटुंब माझ्यासाठी मेलं, मी त्यांच्या नावाने अंघोळी केलेली आहे, त्यामुळे तू पुन्हा तिथे कधीही पाऊल ठेवायचं नाही, असं रविराज काकांनी तिला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो अश्विनचा मेसेज आलेला असतो की तन्वी, अगं तू येतेस ना होळीसाठी, सगळेजण तुझी वाट बघतायत, इथे ममा, पूर्णाजी, डॅड सगळेजण वाट बघतायत तुझी. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे बाबांना सांगावं लागेल ना, त्यांनी मला सांगितले की तुमच्या घरी यायचं नाही म्हणून, पण आता माझ्या बाबांना सांगितलं पाहिजे ना, त्याशिवाय मी कशी काय येणार. तेव्हा अश्विन म्हणतो, मी बोलू का काकाबरोबर. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, मी त्यांना समजावते आणि मी होळीसाठी येते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया येते तर रविराज काका त्याचबरोबर नागराज, सुमन तिघेजणं बसलेले असतात आणि प्रतिमा आपल्या रूममध्ये असते, ती आराम करत असते. तेव्हा इकडे प्रतिमाला सुद्धा होळीसाठी बोलावलेलं असतं, पण ती म्हणते की पूर्णाई माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून मी येऊ शकणार नाही आहे. पण इथे आता प्रिया म्हणत असते की बाबा बघा ना, पूर्णाई मला बोलवते हो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, तुला सांगितलं ना त्यांच्या घरी जायचं नाही म्हणून. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, बाबा पण या सगळ्यामध्ये बिचाऱ्या पूर्णाजीची काय चुकी आहे, ती तर आपल्याच बाजूने होती ना. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, मग तुला काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की मला जायचं होतं, बिचाऱ्या पूर्णाजीने मला सकाळपासून किती फोन केलेत. तेव्हा नागराज म्हणतो, दादा अरे जाऊ दे ना तिला, आणि तसंही होळीचा दिवस आहे, ते अर्जुन आणि सायली तिला दिसणार सुद्धा नाही, आणि तसंही तिला आमंत्रण पूर्णाजीने दिलं आहे ना, मग जाऊ दे तिला, कशाला उगाच तू राग ताणून ठेवतोयस. तेव्हा इथे आता सुमनसुद्धा म्हणते, भाऊजी जाऊ दे हो तिला, आपण तर इथे सेलिब्रेशन करत नाही, पण तन्वीला जाऊ द्या, तिथे सगळ्यांबरोबर ती सुद्धा होळीचं सेलिब्रेशन करेल. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका म्हणतात, बरं ठीक आहे जा, पण लवकर घरी परत ये. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो बाबा, आणि ती खूपच जास्त खुश होते. इथे आता अश्विनसुद्धा प्रियाची वाट बघत असतो. तेव्हा इथे आता कल्पना त्याचबरोबर प्रताप काका यांनी लग्नाला परवानगी दिलेली असते. ते म्हणतात की अश्विन आणि तन्वी, तुम्हाला लग्न करायचं आहे ना, तुम्ही करा, पण तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल सायली आणि अर्जुनला काही कळू देऊ नका, कारण ते दोघेजण नक्कीच काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. तसंही अर्जुनला तन्वी अजिबात आवडत नाही आणि त्या सायलीला सुद्धा. ती तन्वी या घरची सून होईल म्हणून सायलीने येऊन अर्जुन बरोबर ह्या भर मांडपामध्ये लग्न केलं. त्यामुळे मला असं वाटतंय की आता त्यांच्यापासून ही गोष्ट आपण लपून ठेवूया. एकदा का पूर्णाजी बरोबर बोलणं झालं आणि सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या ना की आपण सगळ्यांना सांगू की तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय म्हणून, नाहीतर अर्जुन आणि सायली काहीतरी करून हे लग्न पुन्हा एकदा मोडतील. त्यांना या घरामध्ये तन्वी आलेली सुद्धा आवडत नाही, बरोबर की नाही, असं कल्पना आता म्हणत असते. कल्पनाला सायलीचा इतका का राग येतोय ही गोष्ट काही प्रेक्षकांनो आता कळतच नाही आहे. त्यानंतर इथे आता प्रिया आलेली असते.
प्रिया आल्यानंतर इथे अश्विनला रंग लावते, अश्विन तिला रंग लावतो. त्यानंतर सायली आता लांबून या दोघांची गंमत बघत असते. सायलीला कळत नसतं की नेमकं या दोघांचं चाललंय तरी काय. अश्विन भाऊजी याआधी कधी प्रियाबरोबर एवढे बोलताना मी तरी बघितले नव्हते. आणि ही प्रिया तर अश्विन भाऊजींना अजिबात भावसुद्धा द्यायची नाही. ती तर फक्त यांच्या मागे पुढे करायची. आणि आता अश्विन भाऊजींजवळ एवढंही काय सतत बोलत असते. दोघेजण बाहेर फिरायला काय जातात, दोघेजण घरी काय येतात, एकत्र आईंच्या रूममध्ये जाऊन बोलतात काय, नक्की चाललंय तरी काय हे शोधून काढायला हवं. तेव्हा इथे आता सायलीने हे सगळं प्रकरण अर्जुनला सांगितलेलं असतं की नक्कीच काहीतरी इथे अश्विन भाऊजी आणि प्रियाचं चालू आहे. म्हणजे प्रिया काय प्लॅनिंग करते काय माहिती. अश्विन भाऊजींचा स्वभाव किती साधा भोळा आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्की काय चाललंय हे शोधून काढायला हवं. तेव्हा चैतन्य इथे अर्जुन आणि सायलीला म्हणतो की आपण एक काम करू शकतो. आता होळीचा दिवस आहे आणि इथे तन्वीसुद्धा आली आहे. आपण तिला ना काही करून भांग पाजूया. एकदा का ती भांग प्यायली ना की ती नक्की काय करण्याचा प्रयत्न करते हे आपल्याला कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे इथे आता भांग एका ग्लासमध्ये खूप जास्त टाकलेले असते आणि तो ग्लास कसाही करून आता प्रियापर्यंत चैतन्याला पोहोचवायचा असतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अश्विन अरे हे घे, हा आहे ना मठ्ठा आहे मठ्ठा, ही काय भांग वगैरे नाही आहे. एक तुझ्यासाठी ग्लास घे, एक माझ्यासाठी आहे. तेवढ्यातच अश्विन म्हणतो अरे तन्वी तिथे उभी आहे ना, तिला पण द्यायला हवा. तेव्हा अश्विन म्हणतो अरे मग हा ग्लास घे ना, हा ग्लास तू तिला दे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो बरं ठीक आहे आणि अश्विनच तिला देऊन आता भांगचं ग्लास तिच्या हातामध्ये देतो. तेव्हा इकडे आता मठ्ठा आहे सांगितल्यानंतर अश्विन आणि प्रिया दोघे इथे भांग पितात. तर इकडे अश्विनच्या हातामध्ये जो ग्लास असतो तो मठ्ठाचा असतो आणि प्रियाला जे ग्लास दिलेलं असतं ते भांगेचं असतं. भांग प्यायल्यानंतर इथे प्रिया आता डुलायला लागते. तिला भांग चढते आणि त्याच्यानंतर तिचं डोकं खूपच जास्त जड होतो. नक्की चाललंय काय हे आता सायलीला शोधून काढायचं असतं. प्रताप काका आणि कल्पना यांनी घरातल्या सर्वांपासून ही गोष्ट लपून ठेवलेली असते आणि म्हणूनच इथे आता सायलीने प्रियाला भांग द्यायला सांगितलेली असते. भांग प्यायल्यानंतर इथे आता प्रिया सगळं काही सायलीला सांगणार असते. त्याचबरोबर इथे भांग प्यायल्यानंतर इथे प्रिया लगेचच अर्जुनकडे बघते. कारण ती फक्त इथे आता गुन्ह्यामधून वाचण्यासाठी अश्विनबरोबर लग्न करते. नाहीतर प्रियाला तर खरोखर अर्जुनबरोबरच लग्न करायचं असतं आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले असतात. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. एकमेकांना इथे रंग लावत असतात, डान्स करत असतात. ही गोष्ट आता प्रियाला बघवत नाही आणि ती जाते, सायलीचा हात पकडते आणि तिला बाजूला घेऊन येते आणि त्याआधी ती अर्जुनला रंग लावण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्जुन तिला अजिबात स्वतःला रंग लावू देत नाही आणि सायलीसुद्धा म्हणते की अजूनही तुझी हौस मिटलेली नाही आहे का. 2 मेला त्यांच्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केलास, पण झालं का लग्न. माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. तेव्हा इथे प्रिया सायलीचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते एक महत्त्वाची गोष्ट सांगू का. तुझ्या नवऱ्याबरोबर लग्न नाही झालं म्हणून काय झालं, पण मी लवकरच सुभेदार होणार आहे. कळलं का तुला. एकदा का मी सुभेदार झाले ना आणि या घरामध्ये आले ना की तुझी नाही हकलपट्टी केली ना तर नाव नाही सांगणार प्रिया म्हणून. तेव्हा इथे सायली म्हणते अगं पण प्रिया तू सुभेदार कशी काय होणार आहेस. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते का अर्जुन फक्त एकटाच आहे का या घरातला मुलगा. सुभेदारांना 2 मुलगे आहेत, 2. त्याच्यामुळे जरी तुझं अर्जुनबरोबर लग्न झालं असलं ना तरीसुद्धा डॉक्टर अश्विन सुभेदार अजून आहे आणि त्याच्याबरोबर लग्न करून मी सुभेदारांची सून होऊन दाखवणारच आहे. कळलं का तुला. तेव्हा इथे सायली आता प्रियाला म्हणत असते का गं तुझं तर अर्जुन सरांवरती प्रेम होतं ना, त्यांच्याबरोबर तुला लग्न करायचं होतं आणि आता त्यांच्याबरोबर लग्न नाही झाले म्हणून तुला अश्विन भाऊजींबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो, कारण एकदा का मी सुभेदार झाले ना की मी सगळ्या ह्या गोंधळामधून बाहेर पडेन. मी जे काही आत्तापर्यंत प्लॅनिंग केले आहेत ना त्यातले एक प्लॅन माझा सतत फ्लॉप झाला, ते म्हणजे अर्जुनबरोबर लग्न. पण आता नाही, आता मी अश्विनबरोबर लग्न करणार म्हणजे करणारच. मग माझे सगळे गुन्हे माफ. कळलं का तुला. तेव्हा इथे सायली म्हणत असते अजिबात नाही, तुझी जी इच्छा आहे ना ती मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे. आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता प्रिया सगळं सत्य सायलीला सांगते तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती जाऊन अर्जुन आणि चैतन्याला सांगते की प्रियाला अश्विन भाऊजींबरोबर लग्न करायचं आहे कारण तिला सुभेदारांच्या घरची सून व्हायचं आहे. तुमच्याबरोबर लग्न नाही झालं म्हणून ती आता अश्विन भाऊजींना फसवते आणि त्यांच्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करते. आणि ही गोष्ट इथे आईंना आणि बाबांना दोघांना माहिती आहे, पण त्यांनी आपल्यापासून लपून ठेवले कारण आपण दोघेजण त्यांचं लग्न मोडू असं त्यांना वाटते म्हणून.
तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की त्याच्या घरातले त्या दोघांना इतकं परकं समजतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता होळी चालूच असते. तेव्हा जानकी लगेचच सायलीला फोन करते आणि म्हणत असते की मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये नाही आहेत आणि वस्तूसुद्धा इकडे तिकडे झालेल्या आहेत, म्हणजे नक्कीच मधुभाऊंना कुणीतरी किडनॅप केले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने ऋषिकेशला जामिनावरती सोडवलेलंच असतं. तेव्हा इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता होळी असते तरीसुद्धा बाहेर पडतात मधुभाऊंना शोधण्यासाठी. आणि इथे आता अर्जुन आणि सायलीसुद्धा मधुभाऊंना शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. आणि तेवढ्यातच इथे जे गुंड लोक मधुभाऊंना घेऊन गाडीमधून जात असतात ती गाडी आता एका ठिकाणी भेटलेली असते, कारण मधुभाऊंच्या खिशामध्ये त्यांचा मोबाईल असतो. आणि तो मोबाईल आता ट्रेस केल्यानंतर इथे अर्जुनला कळलेलं असतं की मधुभाऊ कुठल्या ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच आता त्या ठिकाणी बरोबर अर्जुन, सायली आणि ऋषिकेश, जानकी पोहोचलेले असतात. आणि मधुभाऊ कुणालाही ओळखू येऊ नयेत म्हणून त्यांना बेशुद्ध केलेलं असतं आणि त्यांच्या चेहऱ्याला इथे रंग लावलेला असतो. पण फायनली त्या गुंड्यांची गाडी आता मिळालेली असते आणि अर्जुन तिथे येतो आणि ऋषिकेश त्या गुंडांना सगळ्यांना मारत असतात आणि मधुभाऊंना त्या गाडीतून त्यांनी आता बाहेर काढलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता मधुभाऊंना सायलीने पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे ते गुंड लोक आता चौथायलेले असतात. अर्जुन आणि ऋषिकेश त्यांना मारतात, पण त्यातला एक गुंड बंदूक काढतो आणि ती बंदूक आता मधुभाऊंवरती ताणतो. तेव्हा इथे आता मधुभाऊंना ती गोळी लागणारच असते प्रेक्षकांनो, पण इथे जानकी आता मुलीचं कर्तव्य पूर्ण करते. मधुभाऊंना गोळी लागू न देता ती गोळी ती स्वतःवरती झेलते आणि ती गोळी आता जानकीला लागलेली असते. आणि त्यामुळे इथे आता ऋषिकेश त्याचबरोबर अर्जुन आणि सायली तिघेही जोरात जानकी असं ओरडतात. इथे आता जानकीला गोळी लागल्यानंतर त्या गुंड माणसाला अर्जुन आता बेदम मारतो आणि त्यामुळे इथे सगळे गुंडांना मारल्यानंतर अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि त्या सर्व लोकांना अरेस्ट करायला लावतो. पोलीस तिथे आलेले असतात आणि त्या लोकांना आता अरेस्ट केलेली असते. त्याचबरोबर इथे आता पहिल्यांदा सायलीला मधुभाऊंना घेऊन आता घरी जायला सांगितलेलं असतं आणि इथे आता अर्जुन आणि ऋषिकेश दोघेजण जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, कारण तिला गोळी लागलेली असते, तिच्या जीवाला धोका असतो. आणि इथे आता ऋषिकेश जानकीला घेऊन हॉस्पिटलला जातो आणि तिच्यावरती आता ट्रीटमेंट झाल्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलं जातं आणि इथे गोळीसुद्धा काढली जाते. त्यामुळे तिची प्रकृती आता ठीक झालेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता ज्या गुंड लोकांना अर्जुनने अरेस्ट करायला सांगितलेलं असतं त्यांना पोलीस आता विचारत असतात की कोण आहात तुम्ही आणि मधुभाऊंना कुठे घेऊन जात होता. तेव्हा इथे आता त्या गुंड लोकांना मारल्यानंतर ती सयाजी विखे पाटीलचे गुंड होते हे आता कळलेलं असतं. आणि सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे याचं कनेक्शन आहे हे सुद्धा अर्जुनला कळलेलं असतं. तेव्हा इथे आता त्याच लोकांना मारून त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतलेली असते की मधुभाऊंना तुम्ही कुठल्या ठिकाणी घेऊन जात होता. तेव्हा इथे महिपतचा आता ॲड्रेस दिला जातो. महिपतने नानासाहेबांना ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी मधुभाऊंना सुद्धा घेऊन जात असतात. आणि त्यामुळे त्या गुंड लोकांनी ॲड्रेस दिल्यानंतर पोलीस आणि ऋषिकेश आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर इथे जानकीने मधुभाऊंचा जीव तर वाचवलेला असतो आणि सायलीसुद्धा मधुभाऊंना आता घरी घेऊन आलेली असते. आणि त्यामुळे इथे आता महिपतच्या अड्ड्यावरती गुंड लोक आता पोचत नाही मधुभाऊंना घेऊन आणि त्यांना माहितीसुद्धा नसतं की त्यांना इथे पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे. पण इथे पोलीस आणि अर्जुन आणि ऋषिकेश त्या अड्ड्यावरती अगदी योग्य वेळी पोचलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर पूर्ण त्या अड्ड्याला आता पोलिसांनी घेराव घातलेला असतो आणि मग इथे त्या गुंड लोकांना सुद्धा मारलं जातं आणि नानासाहेबांचा जीवसुद्धा वाचवला जातो. तेव्हा इथे आता अर्जुनच्या मदतीने आणि पोलिसांच्या सहकार्याने इथे आता नानासाहेबांचा जीव वाचवलेला असतो आणि ऋषिकेश नानासाहेबांना घेऊन सुखरूप घरी येतो. तर इथे नानासाहेबांना महिपतच्या माणसाने आणि महिपतने किडनॅप केलेलं असतं हे आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुनला महिपतच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा मिळालेला असतो की महिपतने सयाजी विखे पाटीलला मधुभाऊंना किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यामुळे इथे आता सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याचं भांडंसुद्धा फुटलेलं असतं आणि त्या दोघांनी नानासाहेबांना इथे महिपतच्या माणसांना किडनॅप करायला सांगितलं होतं ही गोष्ट सुद्धा आता पोलिसांच्या समोर येते. ते सुद्धा पुराव्यांच्या निश्चित, कारण नानासाहेब इथे आता कबुली जबाब देतात. त्याच्यामध्ये सयाजीराव, ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इथे महिपतची नावं आता पुढे येतात. त्यामुळे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इथे सयाजी विखे पाटील यांना आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलेलं असतं आणि इथे सयाजी विखे पाटीलनेच नानासाहेबांना किडनॅप केलेलं असतं. ही गोष्ट आता ऋषिकेश त्यांच्या समोर सुद्धा आणून देतो.
त्याचबरोबर इथे अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो की महिपतनेच इथे नानासाहेबांना आणि मधुभाऊंना किडनॅप केलेलं आहे, त्यांची सुपारी घेतलेली असते आणि त्यामुळे तसे पुरावे आता कोर्टात सादर करत त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट करत अर्जुनने इथे महिपतला सुद्धा आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि त्याची रवानगीसुद्धा मुलीबरोबर जेलमध्ये केलेली असते.